भीमाच्यामुळं आलं झालं या भलं, भीमाच्यामुळं झालं या भलं. पोरग आमचं शिकाया लागलं, पोटात यांच्या दुखाया लागलं. अरे म्हणूच पुत्र भुकाया लागलं, पोटात यांच्या दुखाया लागलं. कलंक जातीचा होता नशिबी काळा, नव्हतं शिक्षण नव्हती ठाऊक शाळा. अरे दलित शिकून साहेब झाला न साहेब होऊन गावात आला, साहेब होऊन गावात आला. पाठील येऊन झुकाया लागलं न पोटात यांच्या दुखाया लागलं. प्रथमतः महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आणलेला डोळं, बाहेऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला मला दिलं या देशाचं सर्वोच्च असं संविधान. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1947 ला ते स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चामध्ये ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष, बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी, माता जिजाऊ, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर, माता सावित्री, माता रमाई या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या प्रचार सभेला उपस्थित महाराष्ट्रातील एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी समाजाच्या अन्याय अत्याचाराविरोधात रान उठवून गावगाड्यातल्या माणसाला स्वाभिमान देणारे नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हाके सर, बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे, सुदीपजी गायकवाड, दिलीपजी कोताळे साहेब, बाळासाहेब आवारे या आपण ज्या प्रभागामध्ये सभा घेतोय त्या प्रभागाच्या उमेदवार संघमित्रा काळूराम चौधरी, रवींद्र प्रल्हाद सोनवणे, 12 मधून पूजा गणेश आयवळे शिर्के, 13 मधून पायल सुनील चव्हाण, 13 मधून लखन विलास मिसाळ आणि काही तांत्रिक अडचणीमुळे मला ज्यांना एबी फॉर्म देता आला नाही, पप्पूला पण नाही आला आणि प्रभाग क्रमांक 9 मधून निलेश जाधव हे खंडोबा नगरला उभा आहेत, त्यांचं निशाणी फुटबॉल आहे. आपला सचिन सोनवणे वतनदार आहे. 19 प्रभागामध्ये टीव्ही चिन्ह आहे आणि मोहीन द चिन्ह कॅमेरा आहे. 17 आणि आपला 20 मधून संदीप देवकाते कॅमेरा. आणि ही सगळीच्या सगळे उमेदवार कुणाच्याही जागेवरती पाठाचा रात्रीचा डोळा ठेवत नाही. सर्वसामान्य आहेत, बहुजन समाजातले. आम्ही सगळी बहुजन समाजातले, एससी एसटी ओबीसी मायनॉरिटी वाले. माझ्याकडे सर एक निवेदन आलंय. माननीय काळूराम चौधरी साहेब, नगराध्यक्ष बारामती नगर परिषद, आणि निवेदन देणारे
विषय आहे वडार समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत. सूरज राजू पवार, अध्यक्ष पुणे जिल्हा, मी वडार महाराष्ट्राचा. मोबाईल नंबर पण आहे त्यांचा. तर मी काय बनवून आणलेलं नाही, तुम्ही बनवून आणताय आणि उभा करताय. हे मलिदेवाले काय करतात, बनवून आणतात. त्या व्हिडिओ बी बनवलेत आणि त्या बनवल्यात त्याला पैसे लावलेत ती गोष्ट करायला. मी सोशल मीडियावरती व्ह्यूज वाढवायला त्याला पैसे लावलेत आणि तरी लोक बघा नाही. एवढी वैतागलेली आहेत त्या मलिदा गँगला. पण त्या बाहेर देशातल्यांना बी माहित आहे ह्यांचे अकाउंट तिकडेच आहेत सर. ही भाडे आम्हाला लुटून तिकडे पैसे नेतात, लुटतात आपल्याला. फ्लॅट बघा की एकेकाने कुठं घेतल्यात, दुबईला आहेत, विदेशात ह्यांचे जागा आहेत, ह्यांचे बंगलं तिकडे बी विदेशात आहेत. या सगळ्यांचा हिशोब होणार आहे. सगळ्यांना लग्न पण बहिरे कुठं झालं, बहिरीला झालं का बाहेरेच झालं. तर आम्हाला तर नावं घ्यायला नाहीत का देशाची. बर त्या लग्नाला निमंत्रण या मलिदा गँगला बी नव्हतो आणि टीव्हीवर बातम्या लावताय भुजबळ साहेबाला नाही. भुजबळ साहेबाची काय गरज आहे. ती मध्ये सरी एकाने व्हिडिओ बनवला भुजबळ साहेबांना हाके सरांना जे काय भुजबळ साहेबांच्या बद्दल बोलण्यात आलं किंवा ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आलं, शिवीगाळ करण्यात आली. तर मी त्या मलिदा गँगवाल्यांना सांगतो, माझा जन्म इथं झाला भीमनगर आमराईत. तुम्ही माझ्या जर नेत्यांना शिवीगाळ करताल, ट्रोल करताल, भुजबळ साहेब माझा नेता आहे आणि तुम्ही त्यांना जर हे करताल, मी जर तुमच्या नेत्याला शिव्या दिले ना तर तुमचा नेता आणि तुम्ही 2 महिने जेवणार नाही. माझा जन्म अमराईतला आहे. तर कुणाला बोलताय आणि का बोलताय. सुरुवातीला म्हणली ते भुजबळ साहेबाचा आणि ह्यांचा फोटो का लावलाय, भुजबळ साहेबांचा का लावलाय. आणि तुम्ही त्यांचा फोटो लावू द्या नाही ना. तुमच्या जेव्हा तुमचा पक्ष मोठा कसा झाला, ताईंनी दादानी नाही केला, भुजबळ साहेबांनी केला, ओबीसीच्या नेत्यांनी केला, एसटीच्या नेत्यांनी केला. नाही तर पवाराची ताकद होती का माळेगावच्या पलीकडे जायची. काकड्यांचं राज्य होतं, सगळ्यांना माहित आहे. काकडे होते पूर्वी आणि यांची ताकद नव्हती. आमच्या जीवावर तुम्ही माळेगावच्या पुढे गेलाय, आमच्या जीवावर. आणि आता आमच्या जीवावर उठलाय. अरे इमान पडायला लागलं काय रे. महारवतनाच्या जागेवरती एसटी स्टँड बांधलंय म्हणतोय, एअरपोर्टच्या धर्तीवर बांधलंय. उडून गेलत का नाही. अरे ती पडलंय, दादा येऊन बघ की पडलंय ती. आणि पहाटेचा नाही दिवसाचा येऊन बघ. आता ते इथं सोनवण्यांकडे जागा शिल्लक नाही. आमच्या इकडे जागा कधी फिरत नाही, आमराईत येत नाही, इकडे सोनवण्यांना बघत नाही पहाटेचा. आमच्या इकडे जागाच मोकळ्या नाहीत ना. आता ते बघणार काय. आणि मग ही जी लोक आहेत, ही जी मलिदा गँगची जी टीम आहे, या मलिदा गँगला येणाऱ्या 20 तारखेला बारामतीकरांना संधी आलेली आहे या मलिदा गँगचा बंदोबस्त करण्याची. इलेक्शन सुरू झाल्यापासून रडीचा डाव सुरू झालाय. सुरू झाल्यापासून मलिदा गँगनी कोर्टात लावायचं, इलेक्शन पुढे घेतलं. परत जी अपिलात गेली ती बी त्यांनीच लावली. आज त्या फेटाळल्या. नंतर काय सुरू केलं, पोलीस अमराईत फिरवायला लागले. आज बी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडून नेले. म्हणजे इथल्या नाही, गावातले. त्या यशपाल पोटेच्या प्रभागातली जी कार्यकर्ते होती त्यांना 2-4 दिवसापासून आमच्या वस्तीत लाईट कट करायला येईल ती वायरमॅन फिरतात. आता फिरा की फक्त आचारसंहिता संपवल्या. 30 गुन्हा आहेत माझ्यावर, 31वा वायरमॅनचा गुन्हा आहे. मी वायरमॅनला काय करणार नाही. पण जो अधिकारी बसलाय ना ते एमएससीबीत,
तुला काळोराम चौधरी काय आहे ना ती 24-25 तारखेला कळेल. तुम्ही आम्हाला पाणी आज बी नाही, आज बी आज दादा जॅकेट घालतोय गुलाबी आणि फिरतोय अख्ख्या महाराष्ट्रात. एक इथं बघ, आज तुझ्या विधानसभेत पाणी नाही, आमच्या वस्तीत घाण पाणी येतंय. आणि जर निवडणूक आली की म्हणतात घर उठवणार, घर उठणार आहे, मत दुसऱ्याला देऊ नका. आणि किती वर्ष वाया घर उठणार? यांच्या बापाच्या आहेत होय जागा, आपल्या बापाच्या आहेत. बहुजन समाज पार्टी कांशीरामजी आणि बहन कुमारी मायावतीजींनी घोषणा दिलेली आहे. काय घोषणा आहे? जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है. आणि म्हणतात उठवणार. मी वचननामा काढला आणि वचननाम्यात सांगितलं, काय वचननामा होता माझा? मागाल त्याला 1 BHK. दादा कपाळात आणून घ्यायला लागला. आता दादा तुम्ही काहीच करू नका, तुम्ही कपाळ हाणून घेतल्यामुळं डोकं बडवून घेताय, त्याच्यामुळं बारामतीत आता सगळं झालंय. काळूराम चौधरीची नवीन घोषणा आहे, नगर परिषदेच्या मार्फत मेंटल हॉस्पिटल वड्याला बांधणार. 150 खाटांचं असेल. मी म्हणलं मागाल त्याला 1 BHK देणार. दादा डोकं घालून घ्यायला लागला. कुठून देणार म्हणतोय दादा? अरे दादा तू जिथनं केलंय तिथूनच देणार. आणि दोन ताईने काही वांगी कोण केलाय वही विकास? आमचाच पैसे आहेत. फुटपाथ 6.5 लाख रुपयाचा बांधला. मी जसा यांचा भ्रष्टाचार 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार आहे या बारामतीत. 6.5 लाख रुपयाचा स्पीड ब्रेकर बांधलाय. मी जसं सांगायला लागलो महाराष्ट्राला कळालं, जाऊन बघा स्पीड ब्रेकर बुजवून टाकले. बुजलं स्पीड ब्रेकर बघा. मतदान करायच्या अगोदर ती स्पीड ब्रेकर जाऊन बघा, बुजल्या. संडासात नगर परिषदेने 97 लाख रुपयाचं बांधलंय संडास. आणि आमच्या ह्या रोडला संडास नव्हतं. या अनिकेत मोहितेने असा वैताग आणला होता. मी फोन केला त्याला, म्हणला त्या फेसबुक मधनं आता गोता वासा यायला लागलाय की संडास बंद कर. संडासासाठी आंदोलन मुंबईला झालंय की दाद आणताय. आणि ताईन दादा हे गेल्या वर्षी काय फिरत होती? लाल पुस्तक घेऊन फिरत होती. संविधान वाचवायचंय, संविधान वाचवायचंय. अरे वाचवायचं नाही, त्याला लागू करायचं होतं. 5 लाख हेक्टर जमीन आहे महाराष्ट्रात महारवतनाची. निवडणूक आली, झाली, गेली, काय निकाल होईल ती होईल. पण मी आता या सभेतनं सांगतो, येणाऱ्या पुढच्या महिन्यात महाराष्ट्रातील रामोशी, महार, मांग, वडार, कैकाडी, तकारी, सुतार, होलार ज्यांच्या ज्यांच्या जमिनी यांनी लुटल्यात त्या सगळ्यांना घेऊन सहयोगावर मोर्चा असणार आहे माझा. मी उठणारच नाही. तू आम्ही 5-5 जणांनी PhD मी गाणं त्याच्यासाठीच म्हणलो होतो. 5-5 जण एका घरातली PhD करतात. कशासाठी? तर ती स्कॉलरशिपसाठी म्हणतो. 10वीत नापास एक विषय गेलाय दादा तुझा. तुझ्या वर्गातल्या पोरांनी तुझे जे वर्गमित्र आहेत तेच म्हणतात इथं सांगतात चहा पेतानी. हळूच सांगितलंय, मी नाव नाही सांगणार. एक विषय गेल्यावर कोल्हापूरला पाठवला होता दादा. म्हणजे दादाच्या विरोधात लढाई नाही बरं का बारामतीकरांनो. दादा आपला थोरला भाऊ आहे. पण या मलिदा गँगचं काय? ही आमच्या जीवा उठली. आमच्या लेकरा बाळाला शिकू द्या नाहीत. मी जसं सर म्हणलं 1 BHK देईल, म्हणला कुठनं देईल? मी सांगितलं बाबा 3 लाख रुपये मोदी साहेबांचं, 2.5 लाख रुपये फडणवीस साहेबांचं, 2.5 लाख रुपये CSR फंडातून देईल. गुलाबी सायकल या ताईनी तिथनच वाटले होते. काय गोविंद बागेतली वांगी नव्हती इकली. मी ते 2.5, 5, 3 8 आणि 2 लाख रुपये बिनव्याजी कर्ज देईल. आणि दादा तुम्ही 15 वर्षापूर्वी बारामती नगर परिषद बडोदा बँकेला गहाण ठेवली होती. मी तसं करणार नाही. माझा बाप आणि बापाची डिग्री लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये माझा बाप शिकलाय बाबासाहेब.
आणि बाबासाहेबांची जी डिग्री आहे ना DSc इकॉनॉमिक 150 वर्ष झालं जगातल्या कोणाला घेता येत नाही. आता आमच्यातले जे खापरे आहेत ना सर, खापरे बाबासाहेब खापरे महाराजची गोष्ट सांगायची, ती 1 एप्रिलला स्टेटस ठेवतात. बाबासाहेबांचा निबंध लिहिला होता, त्याच्यावरती RBIची स्थापना झाली आणि तू 90 साठी पळतोय. आणि ती 19 10 काळूराम चौधरी निवडणुकीला उभा राहिलाय म्हणून आहे. आता माझ्या पुरीच्या विरोधात हक्क पवाराचं खानदार एकत्र आलंय. तर माझ्या पुरीचं इलेक्शन कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी हातात घेतलंय, सगळ्या कार्यकर्त्यांनी हातात घेतलंय. बंटी जगतापनी घेतलंय, अनिकेत मोहितेनी घेतलंय, बंटी सरोदे आहे, तो बापूराव आहेत, सनी अण्णा आहे. आणि 2-4 दिवसापासून माझ्या कानावर यायला लागलंय दमदाटी करताय होय. इलेक्शन 21 पर्यंत आहे, 21च्या नंतर काळूराम चौधरी. अजित पवारला सुट्टी नाही. आता मला मगाशी एका पत्रकाराने विचारलं की बाबा तुम्ही एवढ्या मोठ्या दंडांच्या पुढे उभा राहिलाय, फटका माणूस आहे, तुम्हीच सांगताय की तुम्ही एका हमालाचा पोरगा आहे, तुमचा बाप मंडईत हमाली करत होता, मग या पैशावाल्यांच्या विरोधात तुम्ही कसं काय टिकणार? तुम्हाला ती निवडून येऊ देतील का? मी म्हणला मला या सर्वसामान्य बारामतीकरांवर विश्वास आहे. या सर्वसामान्य बारामतीकरांचा आवाज आहे काळूराम चौधरी. मुख्या बारामतीकरांचा आवाज आहे काळूराम चौधरी. माझ्याकडे अजितदादाला मी आता लाईव्ह होत आहे. अजितदादाला मी माझ्याकडला दस्ता आहे, दस्ता आला 1935चा आणि त्याच्यात चालूचा उतारा मी थोडाच सांगतो. चालूचा जो आत्ताचा 2025चा जो उतारा आहे, तो उतारावरती नाव आहे अजित अनंतराव पवार आणि त्याचा पूर्वी जो दस्त झालेला आहे तो 1935चा आहे. आणि अशी अजितदादा माझ्याकडे लई कागदपत्र आले. बारामतीकरांनी काय काय एवढं आणून दिलंय की माझ्या गाडीची डिगी भरलेली आहे. आज रात्री काढून ठेवणार आहे, नाही तर गाडी बिडी फोडायची. मग तुम्हाला सुट्टी नाही. आणि या अमराईतल्या आणि या बारामतीकरांपुढं बाबासाहेबांनी 4 लेकरं मारून तुम्हाला मला जो मताचा अधिकार दिला ना, त्या मताच्या अधिकाराचा वापर करून आम्हाला सगळ्यांना नगर परिषद मध्ये तुमचं प्रतिनिधित्व करायला पाठवण्याची संधी मित्रांनो तुमच्या जवळ आलेले. उमेदवार माझ्याकडे शिक्षित आहेत. रवी सोनवणे वकील आहे, माझे पोरगी वकील आहे, हा संदीप शिक्षित आहे, हा जे लखन आहे हा पतारीवाला आहे. पतारीवाल्यांना हकलताय, मी उमेदवार बनवलाय. तुम्ही गाड्या तोडताय, उचलून नेताय, माल बाहेर फेकताय. मी उमेदवारी दिली. मोहीन बागवान, मोहीन पत्रकार आहे, त्याच्या कॅमेऱ्यातनं तो भ्रष्टाचार 70% दाखवणार आहे. इकडं निलेश जाधव आहे, किती वर्ष राष्ट्रवादीचं काम केलं इमानदारीने सांगा? 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलंय. तिकीट द्यायच्या वेळेस दादा काय केलं सर माहित आहे का? ओबीसीची जागा आहे, ओबीसीची, आणि ओरिजिनल ओबीसीला तिकीट दिलं नाही अजितदादांनी, नवीन ओबीसीला दिलंय. नवीन जो कुणबी झाला ना त्याला, आणि त्याने निवडणुकीसाठीच मागितलंय. मी जे ओबीसीच्या आंदोलनात गुन्हा दाखल करून घेतलाय तो ह्याच कारणासाठी घेतलाय. तुम्ही जर उमेदवारी अजितदादा, तुम्ही जर नगर परिषदेच्या नगरसेवकाचं तिकीट त्या ओबीसीला देत नसाल तर त्या ओबीसीच्या पोराला तुम्ही मेडिकलची जागा कशी देणार आहे? अरे तुम्ही नगरसेवक त्याला बनवा नाही, डॉक्टर कसा बनवताल? म्हणून हे लबाड दादा आहे, हे सगळीच लबाड आहेत. ही तुतारी मुतारी सगळी एक आहेत, एकाच बापाची आहेत. एक चौथीचा आहे आणि एक मावशीचा आहे. एक मारल्यासारखा करतोय आणि एक दुसरा रडल्यासारखा करतोय. आणि ह्याच्या पलीकडचं तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगतो, यांना कोणालाच माहित नाही. अजितदादांचे जे वडील आहेत स्वर्गीय
आनंदराव पवार, आम्ही त्यांना तात्यासाहेब, आम्ही अमराईनं नाव दिलंय. ती काय भाषणात सांगत असेल पण आम्ही आमच्या लोकांनी नाव दिलंय. मग आमच्या या अनिकेत माझा आजची माघाडी मास्तर आहे ना, ते पवार साहेब आणि त्यांचे मित्र. आता या दादानी काय केलंय तुम्हाला सांगतो. दादानी उद्याच्या उद्या पत्रकारांनी विचारायचंय अजित दादाला काय केलंय. अनंत आशा तुम्हाला माहित आहे, म्हणजे तात्या साहेबांचं आई साहेबांचं नाव आहे. दादाच्या आहे तर दादा तोरला भाऊ तर माझी पण आईच आहे माऊली. पण त्यांचं खरं नाव जे आहे ती तारा आहे, अनंत तारा. आणि योगेंद्र दादाच्या बंगल्याचं नाव बी अनंत तारा आहे. पण हे अजित दादा मलिदा गँगच्या नादाला लागून ह्या दादाने काय केलंय माहिती आहे का, दारू ह्याला ज्या गाड्या आहेत ना त्याला नाव दिलंय आई बाबा अनंत तारा, त्या ह्याला नाव आहे. आणि तुम्ही उद्या ती योगेंद्र दादा आला ना त्यांना विचारायचं, हा खोटं जर असेल ना लगेच माझ्याकडे येतं. ज्याला म्हणतात त्याला पाठिंबा देतो, नाही तर माघारी घेतो निवडणुकीत. आणि तात्या साहेबाचा अपमान तू पोरग लेख आहे म्हणून करतोय तू. दादाला का करू नका असं पैशासाठी एवढं वय. काय प्रॉपर्टी करायची, काय करायचंय, काय चंद्रावर जाणार आहे का राहायला आम्हाला खुडून. कशाचा तपास नाही. दगडी एक बसवलाय ते सुशोभीकरण करायला, एक वडार समाजाला दिलं का टेंडर त्याचं. इमानदारीनं सांगायचं तुम्हाला बजरंग बलीची शपथ आहे, तो दगड केवढ्याला पडेल इमानदारीनं सांगायचं. 60 रुपयाला पडेल. ओरिजिनल वडार सांगतोय 60 रुपयाला पडेल. बिल कितीचं काढलंय माहित आहे का मलिदा गँगनी, 830 रुपयाचं. आता ही रगत किती फुटून नाही वय मारावी आपली. 60 रुपयाच्या दगडाचं बिल काढताय 830 रुपये आणि म्हणतो एअरपोर्ट सारखं बघितलंय. आता इमान उडत्यात इथनं. सगळं झूट आहे, सगळं झूट. विकास केला, नुसता केला, विकास आम्हाला कधीच बघायला भेटला नाही. आम्हाला पाच दिसतो, जय दिसतोय, रोहित दिसतो, योगेंद्र पण दिसतोय, पण विकास हाय काय, दरावला का काय बापू, दरावला काय चित्र आहे. आणि नुकताच विकास केला मग आमचा का नाही झाला. बरं आम्ही काही तुमचं घोडं मारलंय बाबा. आमच्या जिथं शाळा आहेत, आमची पोरं जिथं शाळा शिक्षक अमराईतली, तिथं का तुम्ही गणपतीचं ती फेस्टिवल भरवताय, दांडिया तिथंच घेताय, दहीहंडी तिथंच भरवताय आणि नेहमी तिथंच घेताय. ती लोक पण पैसे नेऊन दिले. ती तुम्हाला कोणाला पैसे भेटलेत का माझं 1 रुपया नाही माझ्याकडे. आता तुम्ही मीटिंग संपल्यावर तुम्हाला देत असलं तर मला दे. तिकडे पैसे घेऊन आहेत 500 रुपये. केस आणलाय तोंडाला आम्हाला त्या पोरांनी. आजच्या खानदानीला रस्त्यावर उतरवले, आजच्या खानदानीला. ही ताकद त्या निळ्या झेंड्याची आहे, बाबासाहेबाच्या हत्तीची आहे. आणि बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी परम आदरणीय बहीण कुमारी मायावतीची आहे. आपल्याला नाही ना हे करायचं. काळूराम चौधरी ज्या दिवशी कांशीराम साहेबांनी बहीण मायावतीजीला भेटला, तिथून येतानाच आपलं आयुष्य पुढीत बांधलं आणि करा नदीत टाकून दिलंय. मरायला अजिबात भेट नाही, मारायला बी देणार नाही. अरे आयुष्य देऊन टाकलंय, चळवळीला लावलंय. आणि म्हणून या शिक्षित उमेदवारांना उभा केलंय. तुम्हाला उद्याच्या 20 तारखेला काय करायचंय, इमानदारीने या उमेदवारांना मतदान करायचंय. कारण नगर परिषदेमध्ये जे ठराव केले जातात ते ठराव तुमच्या माझ्या विरोधातले. मी पहिला तो 1 BHKचा मुद्दा सांगितला, दादाने कपाळ आणून घेतलं. मी नंतर दुसरं वचन दिलं की 20 प्रभागात 20 CBSE बोर्डाच्या शाळा चालू करणार. ती मलिदा गँगच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणतोय मी शाळा चालू करणार आहे. आता झालं मग ती कसब्यात 7वी शाळा आहे ना, ती पहिली सरकारी करा. इकडं कुठं आज तिथं 10 रुपयात बसत्यात, ती पोरग कुठं गेलं.
2 दिवस ती माझ्या मागे लागलंय शाळेत चला या म्हणून. त्या पाण्याच्या टाकीत बाटल्या आहेत दारूचे आणि पिणारी कोण असतील मग तिथं राष्ट्रवादी भवन समोर तिकडे बघतील म्हणून तिकडे जाऊन आणते. मला जर गावला ना तिथं आमच्या त्या शाळेत कोण मग तुम्हाला दाखवतो. शाळेत व्यवस्था नाही, शिक्षणाची काय व्यवस्था आहे काय नाही. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी दगडधोंड खाल्ली तुमच्या मला शिकवायसाठी आणि यांनी त्याचा धंदा केलाय. आणि रोज उठल्यापासून फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेते रोज. दादाच्या तर फेस येतो तोंडाला. दादा उठल्यापासून म्हणतो फुले शाहू आंबेडकर मी विचारधारेचा. कुठली विचारधारा? 500 रुपयातला का कोरेगाव पार्क करतोय की तू लेखासाठी. आणि जागा 1800 करोड महारत्नाची आणि ती पार्कच्या नावावर केली आणि त्याचं नावच येत नाही कुठं आधी मध्ये का कशातच नाही. ही जी सगळी व्यवस्था आहे ही व्यवस्था तुमच्या माझ्या विरोधातली व्यवस्था आहे. आणि व्यवस्था चालवतोय कोणतं? ही चालवते. म्हणून बांधवानो ही मलिदा गँग जी आहे या मलिदा गँगला 20 तारखेला सोडायचं नाही. या मलिदा गँगनी जो बारामतीमध्ये उच्छाद मांडलाय हा मलिदा गँगचा उच्छाद तुम्हाला येणाऱ्या 20 तारखेला यांचा बंदोबस्त करायचा आहे. या मलिदा गँगला काय कारण नाही सर. आमच्या बारामतीत सगळे आम्ही बारामतीकर गुन्ह्या गोविंदाने राहतो. मध्ये मध्ये त्या मस्जिदवरचे बोंग उतरायला लावले त्या मलिदा गँगवाल्यांनी. आता मस्जिदवरचं बोंग बी उतरवताय आणि मारुतीचं गणपतीचं मंदिर बी पाडायचं म्हणताय. वेशीवरचं मारुती तुम्ही पाडायचं म्हणताय. दादा नुसतं पाडायचं म्हणलाय तर पोरग अडचणीत आलंय. तुम्ही जर त्या मंदिराकडे परत बघताल तर जेलमध्ये जावं लागेल. त्या वेशीवरचा मारुती आहे आणि कनेरीचा मारुती यंदा तुमच्या बरोबर नाही. कारण कनेरीचा मारुती कन्फ्युज मध्ये आहे. मोठ्या साहेबाला आशीर्वाद देऊ का ह्या बारक्याला देऊ? मग कनेरीच्या मारुतीने आपल्या वेशीवरच्या मारुतीला सांगितलंय तुमच्या गावात तुझ्या वेशीच्या आतलं तुझं तू बघून घे. आणि वेशीवरच्या मारुतीचा आशीर्वाद काळूराम चौधरीला आहे. आणि तो केल्याचा शनी आहे. तो शनी जर मागे लागला तर वजा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी बारामतीकरांच्या सगळ्यांना जर त्या मंदिरासाठी आंदोलन करायची वेळ आली तर या बारामतीतल्या मुस्लिम समाजाने आपला धर्म बघायचा नाही. आपलं गाव आपलं शहर बघायचंय. ही आपली बारामती आहे. मुस्लिम समाज त्या मारुतीच्या मंदिरासाठी आंदोलन करेल याची मला गॅरंटी आहे. करावं लागेल आपल्याला. याच्यात धर्म नाही याच्यात गाव बघा. आता सहजमती आता मी बोलतोय तर म्हणतात मग रस्ता कुठनं करायचा? रस्ता कुठनं करायचा? पाडकी ती पलीकडची रुपी बँक लोकांचं पैसे बुडवलेत आणि तू त्याला उमेदवारी दिली. त्या अल्ताफ सय्यदला तू ते कुठं आहे रे? हा मोईनची हो तिथंच आहे ना. आणि त्यांनी त्या शाकंभरी पतसंस्था जी आहे त्याच्यातल्या 460 ठेवीदारांचं पैसे खाल्लेत. आणि सर कोर्टाने आदेश दिलाय. माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत. कोर्टाने आदेश दिला आणि त्या संचालकांची प्रॉपर्टी जप्त करायला लावली आणि केली सील केली ती. आणि ती सील केलेली प्रॉपर्टी जी आहे ती उठवण्याचं महापाप बाळराजे अजितदादा पवारांनी केलेला आहे. बाळराजे आहे ते. त्यांचा ते तिकडे राज्य होतं. आणि त्यांनी ती उठवून त्या ज्या लोकांचे पैसे देण्यात आहेत त्या लोकांना मेटकुटीला आणण्याचं काम या मलिदा गँगने केलं. त्याला उमेदवारी दिली. तर मी त्या शाकंभरी पतसंस्थेत जे ठेवीदार आहेत 460 त्यांचा बी आवाज बनणार आहे काळूराम चौधरी. मारुती गणपतीच्या मंदिरासाठी लढणार आहे काळूराम चौधरी. एससी एसटी ओबीसीच्या लहान लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रसंगी गोळी छातीवर खाण्याची ग्वाही देतोय काळूराम चौधरी. त्यामध्ये कसब्यात ऍक्सिडेंट झाला. कसब्यात ऍक्सिडेंट झाला. पलीकडे शोरूम आहे. अलीकडची म्हातारा मरून
तिथं जागेवरती आपल्या एक बारामतीकराचा अंत झाला. आणि मग ही मलिदा गँगवाली, त्यांना माहित आहे इथं ऍक्सिडेंट झालाय, निघू गेली. मी रस्त्यावर बसलो, मी आवाज उठवला, मी आंदोलन करायला लागलो रस्त्यावर बसून. आणि मग मी रस्त्यावर बसल्यानंतर त्या गरीब कुटुंबाला न्याय देण्याचं प्रामाणिकपणे काम मी केलेलं आहे. आणि ह्याचा साक्षीदार ढवाण पाटील आहेत. आपल्या गावचं जे पाटील आहेत ना, ते ढवाण पाटील आहेत, त्यांना विचारायचं. मी बाहेर आलो सर, मी त्या पोलीस स्टेशन मधनं आणि केतन मी बाहेर आलो आणि ढवाण पाटलाला म्हणलं की तुम्ही आमच्या गावचं पाटील आहे, या गरीबाला न्याय द्यायचं काम तुम्ही करायचंय. होती ना माणसं. ढवाण पाटील स्वतःच पैसे काय घालवून बारामतीकरांना सांभाळत होत. हे विनोद कुमार गुजर आपल्या बारामती नगर परिषदेचं नगराध्यक्ष होत, स्वतःच पैसे घालवले त्यांनी. मातू हे आपले वाघोलीकर ते पण होते, त्या शहाबाई होते, होती नाही व्यापारी गटाची लोक होती. परंतु त्या ह्या सगळ्या चांगल्या लोकांना या राजकारणातून आणि त्यांच्या सगळ्या पिढीला राजकारणातून देशोधडीला लावण्याचं काम या मलिदा गँगनी केलेलं आहे. त्याच्यामुळं बारामतीकरांनी काहीच बघायचं नाही, फक्त हत्ती बघायचा आहे. फक्त हत्ती बघायचा, हत्तीच्या समोरलं बटन दाबायचंय. कारण ही लोक वारंवार तुम्हाला फसवत आलेले. आता बांधवांनो मात्र फसवू नका. मी आणि माझ्या बरोबरचे जे कार्यकर्ते आहेत, आम्ही काही थांबणार नाही. आमचा काही धंदा नाही, धंदा पवारांचा आहे. आमचं हे मिशन आहे, हे मिशन आहे. ते तुमच्यासाठी असेल, तुम्हाला बघावताना वाटत असेल काळूराम चौधरीचा पक्ष आहे, तिकडनं युपीवरनं काळूराम चौधरीला गबुळ आलाय, मलिदा आलाय. तर तुमच्या माझ्या पैशावर चालणारा पार्टी आहे. ही मिशन आहे, जी मिशन 1846 महात्मा ज्योतिराव फुलेंनी चालू केलं, सावित्रीमाईंनी पुढे चालवलं, शाहू महाराजांनी चालवलं, बाबासाहेबांनी चालवलं, मान्यवर कांशीराम साहेबांना आता बहीण कुमारी मायावतीजी चालवत आहे. फुलेंनी काय दिलं? शिक्षण दिलं. शाहूंनी काय दिलं? आरक्षण दिलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. शिक्षण, आरक्षण आणि संविधान हे 108 वर्षाच्या संघर्षातून तुम्हाला मला भेटलेलं आहे. आणि ती टिकवायची जबाबदारी आपली आहे. नाही तर आपली पुढची पिढी आपल्या तोंडात माती घातल्याशिवाय राहणार नाही. तुमचं मताला नाव येतं त्या मतदार यादीत. तुम्हाला वाटत असेल नगर परिषदेचा माणूस येतो, आपल्या इथला खापरे येतो, नाव देतो, वर्ण निवडणूक आल्यावर 2-2 हजार देतो, त्याच्यातला हजार खात्यात लोकसभा विधानसभेला तुम्हाला कळालंय. पैसे वाटायला दिलतं मलिदेवाल्यांनी, पण तुमचं पैसे ती आणि त्याच मध्ये. मग ही जी सगळी पैशाचा जो बाजार आहे बारामतीतला, विकास केलाय तर द्या ना मत. दादानी तुमचं कल्याण केलंय ना, अजिबात मला मत देऊ नका, दादालाच द्या. पण दादानी तुमचं काहीच केलेलं नाही. मलिदा गँगनी तुमचं उलट वजवाटोळ केलंय. मग तुमच्यासाठी बांधणार आहे या गरीब कुटुंबातल्या काळूराम चौधरीला का तुम्ही मदत करणार नाही? मला आशा आहे, मला त्याची गॅरंटी आहे. कारण सर, मला काल पवार साहेबांना अजितदादाचे कार्यकर्ते भेटले, एकदम कट्टर कार्यकर्ते, कट्टर. त्यांनी कधीच हत्तीला मत दिलं नाही. चहा प्याला एका ठिकाणी मी गेलो होती, तिथं होती, एकाच्या इकडं तुतारी होती, दुसऱ्याच्या इथं मुतारी होती. बोल आधी मला बघितल्यानंतर अध्यक्ष आपण चहा पिऊ म्हणजे, आता तुमचा चहा नाही आमचा चहा. मला चहा जेवण बारामतीकर 1 रुपया खर्च करू दे नाही. आणि मग त्या दोघांनी मला घोषणा सांगितली. त्या दोघांनी घोषणा बनवली. काय घोषणा आहे? पत्तर रखलो छाती पर, बटन दबेगा हाती पर. त्यांचा जीव आहे पवार साहेब दादावर. आपलं बी काय भांडण नाही, माझं काय दादा बरं भांडण आहे. दादा तर माझा थोरला भाऊ आहे, आणि थोरली भाऊ तर आईसारखी असती. फक्त आमचं पोरांना शिकवा, आमच्या पोरांना शिकवायचंय. आम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे,
आमच्या मेडिकल हॉस्पिटलला डायलिसिसला काय गेलं तर तो महिन्याचा नंबर देतोय डॉक्टर. बऱ्यापैकी जणांना माहित आहे. ती ह्याची मशीन आहे ना MRI ची. पैसे घेतात ना, पण घेतात का नाही इमानदारीने सांगा. नाही ना, फुकाट देत असेल तर दादालाच मत देत. मला बिला दिलं तर मीच मारील त्याला, फुकाट असेल तर. किती घेतात बघा. इथं बारामतीकर सांगतोय 4,500 रुपये घेतात. आणि ही बहीण भावंड म्हणतात आम्ही हे आणलं, आम्ही ती आणलं, सगळं आणलं, पण तुम्ही घरात नेलं. मध्ये आता रवीने सांगितलं बिबट्या आलता. बिबट्या, ते बिबट्या सर EI बनवला होता. आता मला सांगा, आणि तो बिबट्या नेमका कसब्यातच कसं काय येईल? कसब्यात काय सरकत आहे का? बरं, अमराईतनं बाबासाहेबांचा हत्ती गावात निघालाय. हत्तीच्या आवाजानं बिबट्या थांबल होय? एक आयडिया चालूच आहे, एक आयडिया करतात. मला एक ओबीसी बांधव आला आणि मला म्हणला अध्यक्ष मत तर तुम्हाला देतोय, पण त्याला दुसरा आजच मला सकाळी भेटला. मी आपलं एका सलूनच्या दुकानात गेलो तर तिथं मला म्हणला की तुम्हाला दादानी असं सांगितलंय, म्हणजे ऐकलंय की तुम्हाला दादानी मॅनेज केलंय. म्हणलं दादानी मॅनेज केलंय म्हणजे काय? नाही असं म्हणतात. आपण का म्हणतात? घासा माझ्या कशातनं रक्त पडायला लागलं एवढा तर दादाचा भ्रष्टाचार मी बाहेर काढला या मलिदाग्यांचा. आणि मग ह्या अशा वावड्या अफवा पसरवणार आहेत. निवडणुकीच्या वेळेस अफवांवर विश्वास ठेवू नका बांधवांनो. उत्तर प्रदेशाला बहन कुमारी मायावतीजी पहिल्यांदाच निवडणुकीला काम अगोदर केलं तर उभं राहिले होते. निवडणुकीच्या दिवशी दैनिक जागरणनी बातमी काय लिहिली सर? कार ऍक्सिडेंट में मायावती की मृत्यू. काय लिहिलं होतं? कार ऍक्सिडेंट में मायावती की मृत्यू. आणि बहनगिरी थोड्या मताचा पराभव झाला. त्याच्यामुळं तुम्ही या अफवांवर विश्वास ठेवू नका. या अमराईची जर दलिंद्री घालवायची असेल तर या प्रभाग क्रमांक 14 मधील दोन्ही उमेदवार या 2 मशीन आहेत. अशा 2 मशीन असणार आहेत. हे गुलाबी आहे, दादाचे जॅकेट गुलाबी दादाचा, म्हणून तर मी थोरला भाऊ म्हणतोय. माझा प्रचार आहे दादा गुलाबी घातले का नाही काय माहिती. आज मी कालच सांगितलं होतं घालायला. काल या गुलाबी मतपत्रिकेवर 5 नंबरला हत्या आहे. ह्याच्यावर एकच बटन दाबायचंय. आणि ही पांढरी आणि निळी मतपत्रिका आहे. ह्याच्यावरती 2 बटन दाबायचे. वरती 3 नंबरला संघमित्रा काळूराम चौधरीचा हत्या आहे. आणि खाली निळ्या 6 नंबरला रवींद्र सोनवणेची रिक्षा आहे. आणि रिक्षा स्टँड हीच आहे. रिक्षात बसायचं 2 हत्ती दाबायच्या. तुमच्या जर आमराईची या बारामतीची दलिंद्री घालवायची असेल तर मला तेलेच्या शनीचा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद तुम्हाला बी भेटेल. हा भेटेल. मी आंदोलन मी उठवू देणार नाही मंदिर तर काही पण होऊन द्या आता. म्हणून जर आमराईची दलिंद्री घालवायची असेल तर 20 तारखेला काय करायचंय? 2 हत्तीने एका रिक्षा समोरलं बटन दाबायचंय. आणि हे जे उमेदवार जिथं आहेत, म्हणजे खंडोबा नगरला आमचा निलेश जाधव आहे, फुटबॉल आहे. सचिन सोनवणे तिकडे पंचशील नगर कसब्यात आहे, TV आहे. पायल ताई चव्हाण तिकडे 13 मध्ये हत्या आहे, 1 नंबरला हत्या आहे. आणि 12ला पूजा गणेश आईवळे शिर्के 1 नंबरला हत्या आहे. संघमित्राच्या 3 नंबरला हत्या आहे. रवींद्र सोनवणेची रिक्षा आहे. मोहीनचा 8 नंबरला कॅमेरा आहे. लखन मिसाळचा 2 नंबरला हत्या आहे. आणि संदीपचा कॅमेरा आहे, संदीप देवकाते. आणि या सगळ्या 6 नंबरला आहे. आणि या सगळ्या उमेदवारांना तुम्हाला 20 तारखेला मताच्या रूपाचा आशीर्वाद द्यायचा आहे आणि आपली सेवा करण्याची
संधी द्यायची आहे. बांधवांनो, आम्ही एवढ्या दिवस जी तुम्ही अगोदर बी बघितलंय, सर्वसामान्य बारामतीकरांच्या मदतीला कुणीही येत नाही. आता ती तुमच्या दारात येतील, उद्यापर्यंत येतील, परवा बी येतील, मतदान केंद्रावर नेहेपर्यंत रिक्षात बी येतील. तुम्ही आतमध्ये गेला ना, ज्याने नेलंय तो तुम्हाला परत घरी आणून तर सोडलं ना, तर मला बोला, ती तिथंच तुम्हाला सोडून देते. अहो मध्ये नुसतं 20 दिवस इलेक्शन पुढे गेलं तर या उमेदवारांचं मोबाईल बंद होतं. 5 वर्ष काय होईल? आहे का नाही बरोबर? 20 दिवस इलेक्शन पुढे गेलं तर उमेदवारांचं मोबाईल बंद होतं मलिता गँगवाल्यांचं. मग ही 5 वर्ष कशी भेटतील? ही 5 वर्ष काय भेटणार नाही. तर बांधवानो, सरांना बी पुढचा कार्यक्रम आहे आणि बराच वेळ मीच सरांचा घेतलेला आहे. तर मी आता जास्त काय बोलत नाही. मी लईच जास्त बोललेलो आहे आधी. नाही बारामतीकर आणि अमराईतल्या बारामतीकरांवर माझा 100% विश्वास आहे. बारामतीकरांनी निवडणूक हातात घेतली. सर्वसामान्य बारामतीकरांचा प्रचार करतात. त्याच्यामुळं बारामतीकरांनी जी काय लक्ष्मी येईल ती घ्या, पण पांढरा हत्ती बी कधी लक्ष्मी आहे ध्यानात ठेवा. पांढरा हत्ती बी लक्ष्मीच आहे. आणि मी समाजासाठी लढाईसाठी या सगळ्यांना इथं उभा केलेला आहे. 14 मध्ये तर 2 वकील आहेत. रवींद्र 2 वकील आहे, माझी पोरगी वकील आहे. तर बांधवांनो, येणाऱ्या 20 तारखेला आम्हा सगळ्यांना आपण मताच्या रूपाने आशीर्वाद देताल आणि आपली सेवा करण्याची संधी द्याल, हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, खुदा हाफिज, जय श्रीराम, जय मल्हार, जय ज्योती, जय क्रांती.